मित्रांनो नमस्कार. माझं नाव निलेश पावरी आणि मी एक फायनान्शियल ॲडवायझर आहे आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. मित्रांनो बरीच लोकं मला विचारतात, की "सर महत्त्वाचं काय आहे?" म्हणजे म्युच्युअल फंड महत्त्वाचा आहे, लाईफ इन्शुरन्स महत्त्वाचा आहे, की हेल्थ इन्शुरन्स महत्त्वाचा आहे? तर मित्रांनो वरवर जर बघता सगळ्यात महत्त्वाचा वाटतो सगळ्यांना तो म्हणजे म्युच्युअल फंड. कारण म्युच्युअल फंडाचे रिटर्न्सच तेवढे आलेत. एक उदाहरण घ्यायचं म्हटलं, समजा ₹5,000 तुम्ही दर महिना गुंतवणूक करता. आणि ते पण सिंपल गॅरंटेड फंडामध्ये 12% रिटर्न जर पकडलं आणि पुढची 20 वर्ष तुम्ही बचत केली, तर 20 वर्षामध्ये तुमचे भरून होतात साधारण ₹12,00,000. पण मित्रांनो तुम्हाला साधारणपणे 50,00,000पेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात. मग म्युच्युअल फंड महत्त्वाचा असणारच आहे. 5,000ची ही जर रक्कम तुमची जास्त असेल, तर मित्रांनो समजा 10,000 असेल, तर 1,00,00,000 गॅरंटेड. तर एवढे महत्त्वाचे म्युच्युअल फंड आहे. पण मित्रांनो त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचा आहे तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्समध्ये विचार करा, सुरुवातीच्या काळामध्ये मी जर पैसे कमवतोय आणि माझं काय बरं वाईट झालं, तर माझ्या कुटुंबाने काय करायचं? मला म्युच्युअल फंडाचे पैसे मिळणार आहेत, पण ते 20 वर्षानंतर मिळणार आहेत. ₹1,00,00,000 असतील, ₹50,00,000 असतील, ते 20 वर्षानंतर मिळणार. पण सुरुवातीच्या काळामध्ये माझं काय बरं वाईट झालं, तर माझं कुटुंब कसं सर्व्हाईव्ह करू शकेल, याचा कधी विचार केला का? आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करा खाली आणि विचारा टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? म्हणजे ज्याच्यामध्ये कमीत कमी हप्त्यामध्ये जास्तीत जास्त मोठं इन्शुरन्स मिळतो. तर मित्रांनो त्याच्यापेक्षा पण एक महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, आरोग्य विमा. एक विचार करा की म्युच्युअल फंडामध्ये तुमच्या भरपूर पैसे आहेत. मी म्हणेन 50 लाख आहेत, 60 लाख आहेत, 1,00,00,000 आहे. पण हॉस्पिटलमध्ये जर आपण आजारी पडलो, तर मित्रांनो हे जे तुमचे पैसे आहेत ना साठवलेले पैसे, हे झिरो व्हायला वेळ लागत नाही. कारण काय? तर हॉस्पिटलमधल्या बिलाला कुठली एम-आर-पी नसते आणि तिथे वेळ नसतो. त्यामुळे झपाझप आपली जी सेव्हिंग आहे ना, ती खाली येत राहते आणि महत्त्वाचा आहे तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तिन्ही गोष्टी. सुरुवातीच्या काळामध्ये महत्त्वाचा आहे तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स आणि मग ज्यावेळेला तुमची बचत साधारण 20 वर्ष, 15 वर्ष अशी तुमची बचत होईल आणि एक मोठी रक्कम जेव्हा साठेल, त्यावेळेला महत्त्वाचा आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड. तर तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यासाठी मला कमेंट करा. थँक यू.